छावा भाग 19. रिवाजाप्रमाणे लग्नानंतर आईचा गोंधळ घातला गेला. मंगल कार्याची धुंदळ सरली. कार्याला आलेली मावळे मंडळी गावोगाव पांगली. भोसले कुळीची ठेव म्हणून पिवळ्या येसूबाईंना घेऊन पिलाजीराजे शिर्के शृंगारपुराकडे परतले. पौष मासाची अमावस्या तोंडावर आली. या अमावस्येला सुरव्याला गिऱ्हाण पडणार अशी बोलवा मावळ मुलखात उठली. प्रभाकर भटांनी पंचांग मांडून तिची खातर जमा करून घेतली. त्यांनी राजांना धर्मशास्त्राचा सल्ला दिला की तीर्थक्षेत्री जाऊन वस्त्रदान, धान्यदान, सुवर्णदान करून ग्रास पडणाऱ्या नारायणाची शांती करावी. राजांनी त्यासाठी तीर्थक्षेत्र महाबळेश्वर मनी धरले. फार दिवस मनी असलेली एक इच्छा या निमित्ताने राजे पूर्ण करणार होते. आपल्या मातुश्री आऊसाहेबांची आणि स्वराज्यासाठी चंदनखोडासारख्या झीज घेतलेल्या वृद्ध सोनोपंत डबीरांची सुवर्ण तुला राजे जोखणार होते. त्यांच्या भारंभारा एवढे सोने दान करून सूर्याला ग्रासणाऱ्या राहुकेतूंना गिऱ्हाण सोडीचं साकडे घालणार होते. राजांच्या आज्ञा सुटल्या. केसो नारायण सबनीस आणि मुजुमदार निळो सोनदेव यांनी सोनमोहरांचे पेटारे हत्यारबंद धारकऱ्यांच्या पहाऱ्यात महाबळेश्वराच्या वाटेला लावले. प्रतापगडावरचे अर्जोजी यादव महाबळेश्वरच्या शिवालयासमोर सुवर्णतुलेचा सज्जा उभारण्यासाठी पुढे गेले. शुभयोगावर राजांनी जिजाऊसाहेब, बाळ शंभूराजे, पुतळाबाई, सोनोपंत डबीर आणि निवडक धारकरी यांच्यासह राजगड सोडला. जिजाऊंना आणि सोनोपंतांना तुलादानाची कल्पना राजांनी दिली नव्हती. हटत्या हिवाळ्याचे साजरेपण अंगी मिरवणाऱ्या गर्द निळ्या वनराईत दडलेल्या तीर्थक्षेत्र महाबळेश्वरावर खास मेणे ठाण झाले. हे स्थान शिवाचे होते. निसर्गाने आपले अवघे शिवपण इथे मुक्त हस्ताने उधळले होते. राजांनी पुढे होत हातजोड देऊन मासाहेबांना मेणा उतार केले. पाठोपाठ पुतळाबाई, शंभूराजे मेण्यातून उतरले. सूर्य मावळतीला लागला होता. त्याच्या लांबट किरण फेकीत भोवतीचा परिसर देखणा दिसत होता. शंभूराजे भोवतीच्या मुलखाचे सुरूरपण बघताच हरखून गेले. त्यांच्या उरात कसली तरी घालमेल उसळून उठू बघत होती. गरगर नजर फेकीत ते मिळेल तेवढे सारे डोळ्यात सामावून घेऊ पाहत होते. बाळराजांच्या छातीवरची कवड्यांची माळ लयीत पण वाढत्या चालीनं वर खाली होऊ लागली. कानातले सोन चौकडे डुलू लागले. ही कसली उलघाल आहे त्यांचे त्यांनाच उमगेना. जखडत्या नजरेने ते सभोवती नुसते बघतच होते. त्यांना काहीतरी जाणवत होते, पण ते नीट पारखता येत नव्हते. खांद्यावर पडलेल्या हाताने आणि शंभूबाळ या साधेने ते भानावर आले. समोर आबासाहेब उभे होते. ते हसत म्हणाले, एवढं रोखल्या नजरेनं काय बघता आहात बाळराजे? आम्ही 2 वेळा साद घातली, तुमचं ध्यान नव्हतं. शंभूराजे हसले. शिवलिंगाच्या त्या अवघ्या मुलखाच्या रोखाने हात फिरवीत म्हणाले, आम्ही हे सारं बघत होतो महाराज साहेब. हे डोंगर, हे आभाळ, पक्षी, झाडं आमच्याशी बोलू बघत आहेत असं आम्हास वाटलं. राजे ते ऐकून गंभीर झाले. बाळराजांचा खांदा थोपटीत म्हणाले, भाग्यवान आहात. झाडापेडांची बोली भाषा कळायला योग्याचं किंवा कवीचं मन लागतं. फार थोड्यांना ते मिळतं. शंभूराजांनी आबासाहेबांच्या कपाळावरच्या आडव्या शिवगंधाकडे क्षणभर बघितले. राजे बाळराजांना घेऊन तुलादानाची सिद्धता नजरेखाली घालण्यासाठी सज्जाकडे चालले. महाबळेश्वरचा पुराणा डोंगरमाथा आपली कैक सालांची समाधी भंगवून त्या दोघांचे डोळाभर दर्शन घेत होता. त्याला एक शिवयोगी
आणि मराठ बोलीचा पहिला राजकवी दिसत होता. सूर्यग्रहणाचा तळमळता दिवस उगवण्याच्या खटपटीला लागला. पहाट स्नान घेतलेले राजे, पुतळाबाई, मातुश्री आऊसाहेब, सोनोपंत डबीर आणि बाळराजे यांच्यासह सुवर्णतुलेसाठी सजलेल्या सज्जाजवळ आले. पहाट मुहूर्तावर उपाध्यायांनी तुलेच्या अंगथोर रुपेरी पारड्यांची सविध पूजा बांधली. मंत्रघोष उठू लागले. जिजाबाईंच्या शिवचरणांना हात लावून राजे अदबीने म्हणाले, मासाहेब, चलावं, तुलादानासाठी पारड्यात बैठक घ्यावी. जिजाबाईंनी क्षणभर राजांच्या डोळ्यात पाहिले आणि त्या गहिवरल्या शब्दाने बोलून गेल्या, आमची तुला कशापायी जोखता राजे? त्यांच्या सतेज पायांवर जोडलेली नजर तशीच ठेवून राजे म्हणाले, साक्षात सूर्यनारायणास पडणारं साकडं खुलं करण्यासाठी आपली नाही तर कुणाची तुला आम्ही जोखावी? मासाहेब, आमची ही इच्छा आहे, चलावं. राजांनी हात आधार देत जिजाबाईंना तुलेजवळ आणले. आऊसाहेबांनी पारड्यावर कुंकू हळदीची चिमट सोडली. जगदंबे असे हलकेच पुटपुटत मासाहेबांनी रुपेरी पारड्यात आपले उजवे सोनपुतळ पाऊल ठेवले. पारडे सज्जाच्या फरसबंदीला चिकटले. सदरेवर घ्यावी तशी बैठक मासाहेबांनी पारड्यात घेतली. मंत्रघोषांच्या गजरात तुलादानास प्रारंभ झाला. ओंजळी ओंजळींनी राजे आणि पुतळाबाई झळझळीत सोनमोहरा रित्या पारड्यात सोडू लागले. थोरल्या मासाहेबांचे पारड्यात बैठक घेतलेले आगळे रूप पाहून बाळराजांना मनोमन वाटत होते, थोरल्या आऊसाहेब अशाच एका पारड्यात बसून राहाव्यात. छातीवरची कवड्यांची माळ ओळंबती सोडीत झुकणारे आबासाहेब असेच मासाहेबांच्या जोडीने मोहरांच्या ओंजळी दुसऱ्या पारड्यात सोडीत राहावेत. भोवतीचा पक्ष्यांचा चिवचिवाट आणि मंत्रांचा पवित्र घोष असाच जागता राहावा. मोहरा सोडीत असलेले पारडे हळूहळू दबतीला लागले. मासाहेबांनी बैठक घेतलेले पारडे सज्जाची फरसबंदी सोडून आस्ते चढतीला लागले. ते बघताना कृतार्थ झालेल्या राजांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू त्यांच्या दाढीवर केव्हा उतरले ते त्यांचे त्यांनाही कळले नाही. उगवती पार करून आलेला सुरव्या आपल्या कुलाची शान राखण्यासाठी आपल्या सोनसतेज किरणांची ओंजळ मोहरांच्या पारड्यात सोडून मोकळा झाला. मातुश्री आऊसाहेबांची तुला सर्वार्थाने सिद्ध झाली. देहझीज सोसलेल्या सोनोपंत डबीरांचीही सुवर्ण तुला राजांनी नंतर जोखली. राजांनी हस्तस्पर्श केलेली जोखल्या तुलांच्या मोहरांची तबके दान म्हणून वाटली जात होती. ते दान स्वीकारून संतुष्ट झालेला लोकसमुदाय मुक्तकंठाने गरजत होता, दे दान सुटे गिऱ्हाण, दे दान सुटे गिऱ्हाण. तो संतोषल्या मनामनांचा घोष गजर कानांवर घेत घेत राजे शंभूबाळ आणि उपाध्याय यांच्यासह कृष्णा नदीच्या काठावर आले. मस्तकीचा टोप आणि अंगचा जामा त्यांनी एका तबकात उतरून ठेवला. कृष्णामाईच्या पात्राची पूजा करून कमरेला मांडचोळणा असलेले उघडे सतेज राजे पात्रात उतरले. गळ्याच्या पाटी एवढ्या पाण्यात येताच त्यांनी आपले निमुळते डोळे मिटले. तो सूर्यवंशी पुरुषश्रेष्ठ ग्रास पडू घातलेल्या सूर्याला कृष्णेच्या नितळ पाण्याने भाव ओंजळी अर्पू लागला. कृष्णाकाठाला बसलेले शंभूराजे महाराज साहेबांच्या सूर्यफुलासारख्या दिसणाऱ्या मस्तकाकडे एक नजर पाहत होते. तुलादानाचा विधी आटोपला. खासे मेणे महाबळेश्वर सोडून उताराला लागले. जिजाबाईंच्या मेण्यातच बाळराजे बसले होते. जिजाऊ कसल्या तरी विचारात हरवल्यागत दिसत होत्या. काही बोलत नव्हत्या. त्यांनी बोलते व्हावे म्हणून शंभूराजांनी त्यांना विचारले, थोरल्या आऊ, आपण आमच्याशी काहीच कसं बोलत नाही? आमचं काही चुकलं?
नाही शंभूबाळ, राजांनी आमची तुला जोखली आणि तेव्हापासून आम्हास तुमच्या थोरल्या महाराज साहेबांनी जोखलेल्या एका तुलेची सारखी याद येते आहे. जिजाबाई शहाजीराजांच्या आठवणीने कातर झाल्यागत बोलल्या. त्यांचे शांत लांबट डोळे हरवल्यासारखे झाले. कसली तुला मासाहेब? त्याला कैकसालं गुदरली. तुमचे थोरले महाराज साहेब तेव्हा मोहिमेवर होते. स्वारीचा आणि आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांचा तळ इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठावर नांगर गावी पडला होता. मुरार जगदेवास आपल्या बैठकीच्या हत्तीच्या बच्च्याची तुला करण्याची इच्छा झाली, पण एवढा थोर बच्चा जोखावा कसा याची उकल मात्र काही केल्या त्यास होईना. मग बाळराजांचे कुतूहल वाढले. तुमच्या थोरल्या महाराज साहेबांनी पुढं होऊन त्याला तोड सांगितली. हत्तीचा बच्चा इंद्रायणी आणि भीमा यांच्या संगमातील डोहाच्या नावेत चढविण्यात आला. त्या वजनाने नाव जेवढी डुबली तेवढ्या जागेवर खूण करून घेतली. मग बच्चा उतरवून त्या खुणेपर्यंत नाव डुबेल एवढे दगड धोंडे नावेत चढविले आणि त्या दगडांच्या भारा इतकं सोनं नाणं दान करण्यात आलं. तेव्हापासून सारी रयत त्या नांगर गावास तुळापूर म्हणू लागली. शहाजीराजांचे चातुर्य आपल्या नातवाला सांगताना जिजाबाईंचा चेहरा उजळून निघाला होता. हत्तीच्या बच्च्याच्या तुलेची ती अजब कथा ऐकताना शंभूराजांच्या डोळ्यांसमोर एक दृश्य स्पष्ट खडे ठाकले. त्यांना मनोमनी ते फार आवडले. ते चित्र म्हणजे इंद्रायणी आणि भीमा या नद्यांचा संगम, त्या संगमाच्या डोहावर हिंदोळणारी भली थोरली नाव आणि त्या नावेत चढविलेला हत्तीचा भला मोठा बच्चा. महाबळेश्वराहून भोसले मंडळ राजगडी आले. मालवणहून जलदुर्ग पुरा झाल्याची वर्दी आली होती. राजांच्या मनी कर्नाटक प्रांतावर आरमारी स्वारी करण्याचा मनसुबा घर करीत होता, पण ते राजगड सोडू शकत नव्हते, कारण शहाजीराजांचे वर्षश्राद्ध तोंडावर आले होते. प्रभाकर भटांना राजांनी वर्षश्राद्धाची सारी तयारी करण्यास सांगितले. प्रभाकर भटांनी गरुड पुराण आणि रामायणाच्या उत्तरकांडाप्रमाणे वर्षश्राद्धाची सारी तयारी केली. स्नान करून पेहराव चढविलेले, मनात शहाजीराजांच्या ठसठशीत आणि ओझरत्या आठवणी घोळवणारे राजे शंभूबाळांना संगती घेऊन जिजाबाईंच्या खासे महालात दर्शनासाठी आले. जिजाऊ साहेब फरसबंदीवरच्या बिछायतीवर बसल्या होत्या, उदास आणि अचल, स्वतःतच हरवून गेलेल्या. त्यांच्या मनी शहाजीराजांच्या तडफदार वारेजोड आठवणींनी दाटी केली होती. त्यांचे राजमन झाकोळून गेले होते. मन मनाशीच जाबसाल करीत होते. हाताशी काहीच आले नाही की सुन्न आणि निसूर होत होते. राजांनी पुढे होत आऊसाहेबांचे पाय शिवले. जिजाऊ साहेबांनी आपली मान वर उठविली. त्यांचे डोळे भरून आले होते. दाटल्या कंठात शब्द अडकून पडले होते. समोर शंभूराजे बघताच त्यांचे दाटले मन तर गलबलून उठले. पुढे होत थोरल्या आऊसाहेबांच्या पायांवर मस्तक ठेवण्यासाठी वाकणाऱ्या शंभूराजांचे गडबडीने उठून खांदे पकडीत त्यांना दूर सारीत जिजाऊ स्वतःशीच बोलल्यागत म्हणाल्या, नको बाळराजे, आज तरी नको. खालच्या मानेने गोंधळलेले राजे पडल्या आवाजात म्हणाले, पिंडदानासाठी आम्ही गड उतरतो आहोत मासाहेब. कानंद नदीच्या तीरावर जात आहोत. या म्हणत जिजाबाई पाठमोऱ्या झाल्या आणि महालाच्या गवाक्षाच्या रोखाने संथ चालू लागल्या. त्यांच्या महालाच्या बाहेर पडणारे राजे शंभूबाळांच्या खांद्यावर एक हात ठेवून विचार करीत होते की आज आऊसाहेबांनी बाळराजांना मुजऱ्यासाठी
का झुकू दिले नाही? बाळराजांचे काही चुकले तर नाही ना? राजांना उत्तर सापडत नव्हते. गवाक्षाच्या महिरेपैतून दिसणाऱ्या कानंद नदीच्या वळणदार पात्राकडे बघत जिजाऊ मात्र आपल्या हरवलेल्या सौभाग्याच्या पायवाटा आठवीत स्वतःला म्हणत होत्या, शंभू बाळ, तुम्ही थेट तुमच्या थोरल्या महाराज साहेबांच्या सारखे दिसता, थेट आमच्या स्वारीसारखे. भाग 19 समाप्त.